ठाणे केड्राय आणि MCHIच्या एक्झिबिशनचं उद्घाटन आज झालेलं आहे। निश्चितपणाने ठाणे शहराच्या वैभवामध्ये भर घालणारे असे प्रोजेक्ट ह्या प्रदर्शनामध्ये आहेत आणि सगळ्यात जास्त घर खरेदी आज महाराष्ट्रात कुठे होते ती ठाण्यामध्ये होते। म्हणून मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की 1 नंबरची घर खरेदी ठाण्यात होत असेल तर 1 नंबरचं वातावरण ही राहण्यासाठी ठाण्यात व्हावं, म्हणून कार्बन न्यूट्रल असेल किंवा सॉलिड वेस्ट लिक्विड वेस्ट असेल ह्याच्याकडे लक्ष देऊन ठाणे शहराच्या सुंदरतेमध्ये आपल्याला कशी भर घालता येईल याच्यासाठीही या सहकार्याने सगळ्यांनी प्रयत्न करावे अशा प्रकारची भावना या ठिकाणी मी व्यक्त केलेली आहे। निश्चितपणाने आमच्यासमोर ठाणं वाढलेलं आहे। मी जेव्हा या ठिकाणी 10वीला शाळेत यायचो त्यावेळेला कॅसल मिलच्या तिथंच ठाणं संपून जायचं। आज ठाणं एकदम गायमुखच्या त्या टोकापर्यंत पोचलेलं आहे। हे ठाण्याचा जो विस्तार झालेला आहे तो निश्चितपणाने ह्या लोकांनी जो विश्वास ग्राहकांमध्ये निर्माण केला त्या विश्वासाच्यामुळे ही या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात MCHIच्या माध्यमातून विकास झालेला आहे। साहेब, आपण अशी देखील आशा व्यक्त केलेली आहे की ठाणे देखील आहे त्याचा विकास व्हावा। अरे प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आमदारांनी की माझ्या मतदारसंघामध्ये 4,80,000 मतदार झालेले आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकडे कामं झाली। मी बोला माझा मतदारसंघ पण शेजारीच आहे, तिकडे किती मतदान वाढवायचं काही हरकत नाही, या तिकडेही वाढवा। शेवटी असं आहे हे लोक आल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही। आपण नवी मुंबई बघितलेली आहे, नवी मुंबई सिडको प्राधिकरण झाल्यावर नवी मुंबई वाढली, तसं माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये भिवंडी तालुका हा MMR रिजनमध्ये आहे आणि MMRD त्याचा ऑथॉरिटी एजन्सी आहे। ऑथॉरिटी एजन्सी असल्यामुळे आता अनेक प्रोजेक्ट सुरू आहेत, महिंद्राचे आहेत, लोडाचे आहेत, त्या ठिकाणी प्रोजेक्ट सुरू आहेत। पण अजून हे लोक आले तर जलद गतीने डेव्हलपमेंट त्या भागाचं होईल आणि ग्रामीण भागाचं शहरीकरण होण्यास वेळ लागणार नाही। सर, संपूर्ण आता हे काही दिवस होईल। आमदारांनी भाषणात त्यांच्या सांगितलं की कसं डेव्हलपमेंट ठाणे जिल्ह्याचं नाही पूर्ण महाराष्ट्राचं सुरू आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला हेवी ट्रक या ठाणे शहरात बघायला मिळणार नाही अजून 3-4 वर्षात। जर विरार अलिबाग कॉरिडॉर आला, बडोदा एक्सप्रेसवे सुरू झाला, भिवंडी बायपास हा 8 लेनचा आहे तो पूर्ण झाला तर आपल्याला JNPT सगळी वाहनं ही बाहेरच्या बाहेर हेवी वाहनं जातील। या शहरामध्ये आपल्याला ट्रॅफिक ही बघायला मिळणार नाही। त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारचे प्रयत्न चालू आहेत, केंद्र सरकारचे प्रयत्न चालू आहेत। गडकरी साहेबांनी बडोदा एक्सप्रेसवे जवळजवळ माझ्या लोकसभेमध्ये 12,500 कोटीचं काम हे माझ्या लोकसभेत आहे। पूर्ण आपण रस्त्याची किंमत जर पाहिली तर 1,25,00,000 कोटी रुपये किंमत आहे आणि म्हणून अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे देशाला विकसित नेण्याच्या मार्गावर चालणारं आहे। प्रधानमंत्र्यांचा संकल्प 2047ला आपला भारत देश विकसित झाला पाहिजे। तर भारत देश विकसित होताना गावंही मागे राहिली नाही पाहिजेत, पण गावाचा विकास होताना हे इन्फ्रास्ट्रक्चर गावापर्यंत कसं पोचेल याच्यासाठीही राज्य सरकार केंद्र सरकार दोन्ही मिळून प्रयत्न करत आहेत। म्हणून ही काही वाहतूक कोंडीबिंडी आपण सांगता ही थोड्या दिवसाचे काम सुरू आहे। जनतेला जो त्रास होतो तो आम्ही समजू शकतो। थोड्या दिवसाची ही थोड्या दिवस सहनशक्ती जर ठेवली जनतेने तर निश्चितपणाने पुढचा प्रवास हा सुखकर होणार। तुम्ही कचऱ्याचा प्रश्न तयार होत आहे त्याला तुझ्याकडे बंधन घालणार नाही, ह्यांच्या परमिशन देतानाच त्यांना अट घातलेली आहे की आपल्या कॉम्प्लेक्समध्ये सॉलिड वेस्ट लिक्विड वेस्टचा प्लांट त्यांनी त्यांच्यापुरता लावला पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी उल्लेख करून त्यांना आवाहन केले की आपण हे प्रोजेक्ट जर प्लांट टाकले तर तुमचा कचरा शहराच्या बाहेर जाणार नाही, तुमच्या तिथल्या तिथेच त्या कचऱ्याची विल्हेवाट होईल। आज चांगला दिवस आहे। होम उत्सव जो मी म्हणलेला आहे 22 जानेवारीनंतर जो देशामध्ये उत्सवचं वातावरण आहे ते वातावरणाला कंटिन्यू करण्यासाठी आम्ही हे गृह प्रदर्शनला होम उत्सव दिलेला आहे। त्याच्या 21वा एडिशन आहे, 21वा प्रदर्शन आहे। तो त्याच्यामध्ये आम्ही सगळा नागरिकांना म्हणजे मुंबईकर ठाणेकर या MMR रिजनमध्ये सगळ्यांना आवाहन करतो की 4 दिवसाचा मेळा आहे, त्याच्या एक रूपसाठी तुम्हाला काफी मतलब चांगले घर बघायला भेटणार, चांगले लोनचे ऑपॉर्च्युनिटी बघणार, ऑप्शन बघणार, तर तुम्ही नक्की या 4 दिवसामध्ये। त्याचं चांगलं उद्घाटन आज आपले माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटिल साहबच्या हाथाने झालेलं आहे। हमारे सरनायक साहब भी हाजिर थे, एडिशनल कमिश्नर सर मालवी साहब भी थे, तो मुझे बहुत खुशी हो रही है। और त्याच्यात चांगलं आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे रविवारी ते येणार आहे
रविवारी आम्ही एक मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे, हाऊसिंग सोसायटीची कॉम्पिटिशन. त्याच्यामध्ये चांगल्या जबरदस्त आणि गुड क्लिननेस सोसायटीमध्ये आम्ही प्राईज देणार आहे. रोख प्राईज आहे आणि ट्रॉफी आहे. तो ते टायमाने आम्ही रिडेव्हलपमेंटसाठी सेमिनार पण आहे. तो सगळ्यांना हे लाभ घ्यावा अशी विनंती. सर, ठाण्यातल्या किती डेव्हलपर्सने यामध्ये ठाण्याच्या 50 डेव्हलपरनी 100पेक्षा जास्त प्रोजेक्ट इथे डिस्प्ले केलेला आहे. सगळे मोठे डेव्हलपर आहे, इरानदानी आहे, ओबेरो आहे, वियंग आहे, रुस्तमजी आहे, रेमान आहे, सगळे डेव्हलपर आहे. लहान ते पासून मोठे सगळे डेव्हलपरनी पार्ट केलेलं आहे. ओके. त्याचमध्ये तुम्ही नक्की या. शनी रवी सोमवारी पण एक शिवाजी जयंतीची सुट्टी आहे, त्याचा लाभ घ्या आणि तिथे व्हिजिट करा. सर, कशा प्रकारे लोकांनी इथपर्यंत यावं, बाहेर नाही येणार आहे? याच्यामध्ये तुम्हाला 2 आहे की ठाण्यामध्ये काय घडलेलं आहे लास्ट इयरमध्ये आणि काय घडणार आहे ते सगळ्याची माहिती इथे तुम्हाला भेटणार. स्टेम ड्युटीची एमनेस्टी स्कीमच्या पण आम्ही स्टॉल ठेवलेला आहे. त्यांच्या पण कोणाला लाभ घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतो. MMIDच्या काय प्रकल्प येणार आहे त्यांच्या आम्ही डिस्प्ले केलेला आहे. तो यू विल गेट एव्हरी नॉलेज अबाउट ठाणे इयर. ठाण्याच्या बाहेर नाही येणाऱ्या लोकांनी इथे कसं पोहोचायचं? तिला आपण आनंद थिएटरपासून फ्री पिकअप ठेवलेलं आहे. बाकी आम्ही सगळ्या QR कोडमध्ये डायरेक्शन आहे. पोखरणवाले हायवे तर एकदम नजीक आहे. तर तुम्ही पोखरण रोड 1मध्ये आला तो रेमंड कंपनी एकदम फेमस आहे, एकदम वर्षा जुनी आहे. तर तुम्ही नक्की इथे पोहोचू शकता. ओके. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.